सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी सभागृहाला आणि आपल्या सर्वांना नम्रपणे एक विनंती करतो. जरूर मला माफी मागितली पाहिजे, मी सुरुवातीला कबूल करतो. पण त्यापूर्वी जसं मी आपलं सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं तसं माझं देखील ऐकून घ्यावं आणि मला वेळ द्यावी. आपण अध्यक्ष महोदय, काल माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं भाषण होतं, आपण बघितलं असाल. मी मिनिट इथं बसलेलो होतो, मी उठलेलो नव्हतो. काही कंपल्शन्स जशी अशी जी तुम्हाला आहेत तशी आम्हाला देखील आहेत, नाही अशातला भाग नाहीये. मी यापूर्वी बसून टॉन्टिंग करायचो खालून. गेल्या 4-5 वर्षामध्ये एकदाही मी खालून टॉन्टिंग केलेलं नाही. मी थोडा सभागृहाच्या कामकाजाच्या नियमाबद्दल आणि प्रथेपरंपरेबद्दल आग्रही असतो. अध्यक्ष महोदय, आपण बघितलं असाल की गेल्या 2-3 अधिवेशनमध्ये पॉइंट ऑफ ऑर्डर मी सातत्याने उपस्थित करायचो, मी केलेला नाही. ज्या वेळेला एखादा वक्ता बोलत असेल त्यावेळेला समोरून कोण गेला तर क्रॉस म्हणून मी लगेच ओरडायचो. मी ओरडत नाही अध्यक्ष महोदय. परंतु आपण जर बघितलं असाल तर सभागृहामध्ये मी एक शब्द जरी बरं झालं दादा तुम्ही आलात ते, सभागृहामध्ये मी एक शब्द बोलायला जरी गेलो तरी ठरवून होतंय की काय होतंय मला माहीत नाही, ज्याचा उल्लेख माझे मित्र आशिषजींनी केला. मला काही जरी बोलायचं म्हटलं तरी खालून इतक्या कमेंट्स होतात, इतक्या टॉन्टिंग होतं. त्याला काही मर्यादा असल्या पाहिजेत बावनकुळे साहेब. आता आपण कालच्या विषयावर येऊया. मी एक कबूल करतो की माझ्या संपूर्ण इतक्या वर्षाच्या टर्ममध्ये एकदाही माझ्याकडून असंसदीय शब्द गेलेला नाही. साहेब, सभागृहामध्ये मला कधीही माफी मागावी लागलेली नाही. पण तरी सुद्धा इथले मी माफी मागावी की न मागावी हे तुम्ही सांगा. परंतु बाहेर मी जे बोललो ते जेव्हा घरी जाऊन मी आशिषजी ऐकलं तेव्हा त्याचा खेद मला सुद्धा वाटला की मी नाही बोललं पाहिजे असं, की मी नियमाचे आग्रह धरतो. मी या ठिकाणी सभागृह कायद्याने नियमानं चालावा असा जेव्हा सातत्याने आग्रह धरतो आणि भांडणच करतो मी, तर माझ्याकडून देखील अशा पद्धतीचा प्रभात घडता कामा नये हे मी स्वतःहून मान्य केलेलं आहे. परंतु मी एवढंच सांगतो की जरी आपण 32(3) काल उल्लेख केला, विधानसभा अधिनियमाचा 32(3) उल्लेख केला अध्यक्ष महोदय, मला आपण राईट ऑफ रिप्लाय नसता दिला तरी हरकत नाही. आशिषजी, तुम्हाला मान्य करावं लागेल. अशा प्रस्तावावर 293च्या प्रस्तावावर 4-2 प्रश्न सभागृहाला विचारला द्यायची पद्धत आहे. मी 2च प्रश्न विचारणार होतो. मी त्यांच्या मला बोलू द्या. आपण आपला अभ्यास वगैरे सगळं मला माहिती आहे. हे असं बरोबर नाही. आता हे तुम्ही करता ते बरोबर करता का? म्हणजे आम्ही सहन करायचं. आणि म्हणून माझा प्रश्न 2-3 प्रश्न मला विचारला द्यावे हा माझा आग्रह होता. आपण नंतर काय बोललात तेही मी बघितलं. आपण हातामध्ये कागद घेतलात. आता ह्या प्रस्तावावर सभागृहानं विचार हा शब्दापर्यंत आलो मी लगेच उठलो. मला माहित आहे मी कधी उठलो तो, मला चांगलं माहिती आहे. मी हातवारे करून बोलतो, मी जाणीवपूर्वक हातवारे. मी तुम्हाला काल मला सस्पेंड करा हे मी बोललोच. मी आहे ते अध्यक्ष महोदय सांगतोच. आत्ता सुद्धा माझे हात हलतायत. आत्ता सुद्धा रामभाऊ कदमांना आपण दिलत नाही, पुढचा प्रश्न पुकारला तर रामभाऊनी असे हात केले, रामभाऊनी केले. पण ते रामभाऊ मग ठीक आहे, आपले ते आविर्भाव, आमचा तो गुन्हा, हे आम्ही मान्य करतो. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आज आमची काही मंडळी राज्यपाल महोदयांना भेटायला गेले. मला माहित आहे की या सभागृहामध्ये आज हा विषय निघणार. आपण फेस केलं पाहिजे. आपण पाठ फिरवता कामा नये. आपल्याला मी या ठिकाणी आशिषजी मित्र म्हणून तुम्ही मला सल्ला दिलात, मी सांगतो सभागृहाला की होय, माझ्याकडून बाहेर मीडिया समोर जे शब्द गेले ते जायला नको होते. अध्यक्ष महोदय, मी जाहीरपणे आपल्याला सांगतो की हे शब्द माझ्याकडून गेलेत. आपल्याला जी मला शिक्षा करायची ती जाहीर करा. या क्षणाला मी ती शिक्षा मान्य करायला तयार आहे. ठीक आहे, ठीक आहे, बसून घ्या. असं काय करत? आणि अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला असं म्हणालो की मी जरूर माफी मागितली पाहिजे असं मी बोललो. सुरुवातीला मी बोललो, नाही अशातला भाग नाही. त्यामुळं माझं चूकच झाले, मी कबूल करतो. माफी मागितली किंवा दिलगिरी व्यक्त केली, माफी सुद्धा मागतो. याच्या उपर आपल्याला जी काही शिक्षा द्यायची आहे ती आपण द्या, मी घ्यायला तयार आहे.